प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील आपण एक्झाम्पल नंबर 1 बघतोय. त्याच्यामध्ये दोन आपल्याला लिनियर इक्वेशन्स दिलेत, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि दुसऱ्या एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हे दोन्ही लिनियर इक्वेशन्स आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्यासाठी आधी आपल्याला काय करायचे, या लिनियर इक्वेशनचे एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट काढून घ्यायचे ह्या दोन्हींचे. ठीक आहे, तर ते कसे काढायचे? तर सगळ्यात फर्स्ट स्टेप आपल्याला काय करावे लागणार की दिलेल्या लिनियर इक्वेशनमध्ये एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ना, आपण आपल्या मनाने घ्यायच्या. ठीक आहे, आणि ज्या वायच्या व्हॅल्यू येतील त्या एक्समध्ये पुट करून वायच्या व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे, आणि व्हॅल्यूज घ्यायच्या कधी पण लक्षात ठेवा, व्हॅल्यू या छोट्या घ्यायच्या, म्हणजे 0, 1, 2 किंवा 0, -1, -2. ठीक आहे, समजलं? कुठल्याही मनाने 3 व्हॅल्यू घ्यायच्या. तर आपण एक्सच्या 3 व्हॅल्यू घेऊ. पहिली एक्सची व्हॅल्यू घेऊ 1, दुसरी घेऊ 2, तिसरी घेऊ 3. ठीक आहे, आता मग इक्वेशन आपलं काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ठीक आहे, दिसते प्रत्येकाला? आता पुट एक्स इज इक्वल टू 1. एक्सला काय पुट करणार मी? 1 प्लस 5 इज इक्वल टू 6. सॉरी, 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. इकडे फक्त वाय राहिला, इकडे 6 आहे, हा प्लसचा 1 इकडे आल्यावर मायनसचा, मग वाय इज इक्वल टू 6 - 1 5. जेव्हा एक्स 1 असतो वाय किती आला? 5. म्हणजे एक्सचा कोऑर्डिनेट 1 आहे, वायचा कोऑर्डिनेट 5. ठीक आहे, समजलं? सेकंड, आता या सेम इक्वेशनमध्ये आपण एक्सची दुसरी व्हॅल्यू काय मानली? 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पुट एक्स इज इक्वल टू 2. मग या ॲक्शन पुट करणार मी 2 प्लस वाय इज इक्वल टू 6. वाय इज इक्वल टू 6 - 2. वाय इज इक्वल टू 4. आता प्लसचा तो इकडे आला, मायनसचा तो, म्हणजे वाय किती आला? 4. इथे लिहा वाय इज इक्वल टू 4. जेव्हा एक्स 2 असतो वाय किती आला? 4. 2, 4. सेम आता आपण घेणार x इज इक्वल टू 3. सेम इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. मग एक्स पुट एक्स इज इक्वल टू 3. 3 प्लस वाय इज इक्वल टू 6. वाय इज इक्वल टू 6 - 3. वाय इज इक्वल टू 3. जेव्हा एक्स 3 असतो तर वाय पण किती आला? 3. मग आपले इक्वेशन कोऑर्डिनेट काय आले? 3, 3. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी आपण एक्सची व्हॅल्यू मनाने मानल्या 1, 2, 3. व्हॅल्यू मानताना कधी पण लक्षात ठेवा, व्हॅल्यू मनाने मानायच्या एक्सच्या, आणि वायचे कशा ते पुट करून आपण काढायच्या. x1 मानला वाय 5 आला, x2 मानला वाय 4 आला, x3 मानला वाय 3 आला. सेम इथे पण करताना तुम्ही तुमच्या मदतीने घेतल्याच व्हॅल्यू इथे घ्यायचे असं काही नियम नाही, पण तुम्ही घेऊ पण शकता, नाही घेतलं तरी चाललं, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग आपण आहे त्यात घेऊ 1, 2, 3. एक्सची व्हॅल्यू 1 मानायची, 2 मानायची, 3 मानायची. ठीक आहे, सेम इक्वेशन. आता इथे इक्वेशन काय? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुट एक्स इज इक्वल टू 1. एक्सच्या जागा मी लिहिलं 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा प्लसचा 1 इकडे आल्यावर मायनसचा 1, मायनस वाय इज इक्वल टू 4 - 1, मायनस वाय इज इक्वल टू 3. पण व्हेरिएबल कधी मायनस नसतो, म्हणून मायनस मी साईन इकडे गेलं, वाय इज इक्वल टू -3. मग जेव्हा एक्स 1 असतो वाय किती आला? -3. कोऑर्डिनेट काय आले? 1 आणि -3. समजलं? सेकंड, एक्स त्या जागी काय लिहिणार आपण? 2. म्हणून इक्वेशन लिहा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुट एक्स इज इक्वल टू 2. मग 2 मायनस वाय इज इक्वल टू 4. मायनस वाय इज इक्वल टू 4 - 2. मायनस वाय इज इक्वल टू 2. व्हेरिएबल कधी पण मायनस नसतो, म्हणून इकडे मायनस ट्रान्सफर करायचं, वाय इज इक्वल टू -2. म्हणजे जेव्हा x2 असतो तर वाय किती आला? -2. कोऑर्डिनेट काय? 2 आणि -2. ठीक आहे, आता लास्ट एक्स जर काय लिहिलं मी 3. सेम इक्वेशन, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुट एक्स इज इक्वल टू 3. 3 - y इज इक्वल टू 4.
minus y is equal to 4 minus 3 minus y is equal to 1 आणि व्हेरिएबल मायनस म्हणून y is equal to -1. जेव्हा x3 असतो y त्याला -1 3 and -1. ठीक आहे, समजलं. ह्या ज्या व्हॅल्यू आल्यात त्या आता आपल्याला ग्राफवरती शो करायच्या. ग्राफवरती शो करताना तुम्हाला आधी काय घ्यावं लागणार आहे, ग्राफ काढून घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, सेम आता तुम्हाला ग्राफ काढून घ्यायचा आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. हा जिथं इंटरसेक्ट झालं ते 0 0 पासून प्लस 0 पासून मायनस 0 पासून प्लस 0 पासून मायनस. ठीक आहे, मी स्केल लिहिलं, स्केल प्रत्येकाने लिहिलं कंपल्सरी. स्केल इज इक्वल, स्केल ऑन बोथ ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे, आता जे आपण कोऑर्डिनेट काढले, इथे काढलेले कोऑर्डिनेट दिसतात प्रत्येकाला, ते कोऑर्डिनेट आपल्याला इथे पुट करायचे. पुट करून ह्या इक्वेशनची एक लाईन मारायची, ह्या इक्वेशनची एक लाईन मारायची आणि ज्या दोन्ही लाईनी जिथं इंटरसेक्ट करतील ते असतील आपले सोल्युशन. सोल्युशन म्हणजे आन्सर. आन्सर म्हणजे काय, एक्स आणि वायचे व्हॅल्यूज. ओके, ठीक आहे. आता पहिल्या लाईनसाठी म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी आपण कोऑर्डिनेट प्लॉट करूया. ठीक आहे, एक्सचा पहिलं कोऑर्डिनेट होता 1 आणि दुसरं एक्सचं काय होता 1 आणि -1 आणि 5. 1 आणि 5, 1 इथे आणि 5 इथे. एक्सचा 1 होता, वायचा 5 होता. दोन्ही कुठे मीट करतात आहेत, तिकडे. ठीक आहे, मग एक लाईन छोटी छोटी मारून येतो आपण. इथे काय होतं, एक्सचा 1 होता आणि वायचा 5 होता. सेकंड होता एक्सचा 2 आणि वायचा 4. एक्सचा 2 हा एक्स म्हणून हा एक्सचा 2, हे वाय म्हणून वायचा प्लसचा 4. दोन्ही इथं मीट करतात. ठीक आहे, टू अँड 4. आणि थर्ड होता 3 and 3. एक्सचा 3 वायचा पण 3. हा एक्सचा 3 हा वायचा 3 दोघं इथं मीट करतात आहेत. ठीक आहे, समजलं. 3,3 हा एक्सचा हा वायचा, हा एक्सचा हा वायचा, हा एक्सचा वायचा. आता हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, ह्या तिघांमध्ये जाणारा एक आपल्याला रेष काढायची. ठीक आहे, नीट लक्ष करा, नीट रेष काढायची तिघांमध्ये जाणारी. ठीक आहे, समजली. आणि त्या रेषेला नाव द्यायचं, जे इक्वेशनचं नाव आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. अजून आपलं काम झालेलं नाही. ही जी रेष आली ती होती एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 साठी. आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 साठी आपल्याला एक रेष काढायची. ठीक आहे, आता एक्स प्लस वाय साठी रेष, मायनस वाय इज इक्वल टू 4 साठी रेष काढताना एक्सचा कोऑर्डिनेट होता 1 आणि वायचा होता -3. मग एक्सचा 1 वायचा -3 इथे. ठीक आहे, 1 आणि -3. दुसरा होता एक्सचा 2 वायचा -2. एक्सचा 2 वायचा -2 दोघे इथे. इथून इथे, इथून इथे 2, -2 आणि एक्सचा 3 वायचा -1. एक्सचा 3 वायचा -1 दोघे इथे 3, -1. आता हा पॉईंट हा पॉईंट हा पॉईंट, ह्या तिघांमध्ये जाणार एक रेष काढायची. ठीक आहे, काढली. मग या रेषेला नाव द्या एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. अजून काम झालेलं नाहीये. आता ह्या दोन्ही लाईनी जिथे इंटरसेक्ट झालेत ते आहे आपलं सोल्युशन. हे इम्पॉर्टंट सगळ्यात मेन काम आहे. मग मला सांगा, हे इथं झाले, तिथं एक्सचा 5 आहे आणि वायचा प्लसचा 1 आहे. म्हणजे इथं कोऑर्डिनेट काय आले 5 आणि 1. मग सोल्युशन काय आले आपले, सोल्युशन आपण इथे लिहूया. ठीक आहे, सोल्युशन फॉर द गिवन इक्वेशन इज सायमल्टेनियस इक्वेशन. इथे लिहूया मध्ये सोल्युशन फॉर गिवन
simultaneous equations is x, y इज इक्वल टू काय कोऑर्डिनेट आलते आपले तिथे जे इंटरी झालं तेव्हा 5,1 मला हा 5,1 म्हणजे आपला आन्सर काय 5,1. ठीक आहे, समजलं. हा कसा ग्राफ काढला मी ते प्रत्येकाला समजलं. आधी x प्लस वाय इज इक्वल टू 6 ची लाईन ड्रॉ पॉईंट प्लॉट केले, मग लाईन ड्रॉ केली. देन x मायनस वाय इज इक्वल टू 4 चे पॉईंट प्लॉट केले आणि लाईन ड्रॉ केली. आणि आपले जिथे इंटरव्ह्यू झालं तिथं आपला कोऑर्डिनेट शोधले. एक्सचा कोऑर्डिनेट 5 आला, वायचा कोऑर्डिनेट 1 आला आणि ते आपले सोल्युशन झाले. हे इम्पॉर्टंट काम होतं. ठीक आहे, समजलं. हा, आणि लक्षात ठेवा व्हॅल्यूज घेताना छोट्या छोट्या व्हॅल्यूज घ्यायच्या. मी एक्सचे व्हॅल्यू 1 2 3 घेतल्या, एक्सचे व्हॅल्यू 1 2 3 घेतल्या, वायचे व्हॅल्यू आपण आपल्या मनाने फाइंड करायच्या. मनाने एक्सचे घ्यायच्या आणि फाइंड कुठं करायच्या पुट करून. ठीक आहे, समजलं. हा, प्रॅक्टिस सेट 1.2 मधील क्वेश्चन 2 मधील एक्झाम्पल नंबर 2 सॉल्व्ह करूया. आपल्याला दोन लिनियर इक्वेशन दिलेत, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तुम्हाला मी मागच्या एक एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, एक्सच्या 3 व्हॅल्यू आपल्या मनाने घ्यायच्या आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या. सेम इथे एक्सच्या 3 व्हॅल्यू घ्यायच्या, वायच्या व्हॅल्यू काढायच्या. तर एक्सची व्हॅल्यू घेताना काय घ्यायच्या, एक्सच्या व्हॅल्यू घेताना छोटे छोटे घ्यायचे. छोटे छोटे म्हणजे काय, 0 1 2 3 4 लाईक, किंवा 0 -1 -2 -3 -4 अशा. ठीक आहे, मग आपण घेता घेता छोट्यात घेऊ. 1 एक्सची व्हॅल्यू एकदा 1 घ्यायची, एकदा 2 घ्यायची, एकदा 3 घ्यायची. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. हे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 साठी आता एक्सच्या जागी पुट करणार 1. पुट x is equal to 1, 1 plus y is equal to 5, y is equal to plus 2 इकडे गेल्यावर minus 1, 5 minus 1, 1 is equal to 4, 5, y is equal to 5, 4 sorry, y is equal to 4. मग y ची व्हॅल्यू किती आली 4. ठीक आहे, सेम आता x plus y is equal to 5, put x is equal to 2, 2 plus y is equal to 5, y is equal to 5 minus 2, y is equal to 3. जेव्हा x 2 होता y किती आला 3. ठीक आहे, थोडं x plus y is equal to 5, put x is equal to 3, 3 plus y is equal to 5, y is equal to हा 5 इथेच राहणार, हा प्लसचा 3 इकडे येऊन मायनसचा 3, मग y is equal to 2. जेव्हा x 3 होता y किती आला 2. इथं 1, 4, 2, 3 आणि 3, 2. ठीक आहे, हे झालं. आता आपण ह्या इक्वेशनसाठी व्हॅल्यूज घेऊ. व्हॅल्यूज 1 2 3 छोट्या छोट्याच घ्यायच्या. इक्वेशन काय आहे, x minus y is equal to 3, put x is equal to 1, 1 minus y is equal to 3, minus y is equal to 3 minus 1, minus y is equal to 3 मध्ये 2 गेले minus 3 plus 2, पण minus चा y इकडे ट्रान्सफर होणार, मग y is equal to minus 2. 1 x 1 होता तर y किती आला minus 2, 1, minus 2. Same, x minus y is equal to 3, put x is equal to 2, 2, minus y is equal to 3, minus y is equal to 3 minus 2, minus y is equal to 1, पण व्हेरिएबल के जो मायनस नसतो म्हणून y is equal to minus 1. x जेव्हा 2 होता तर y किती आला -1, 2, minus 1. ठीक आहे, आता x minus y is equal to 3, put
एक्स इज इक्वल टू 3, 3 मायनस वाय इज इक्वल टू 3, मायनस वाय इज इक्वल टू हा 3 आधी, हा प्लसचा 3 तर मायनसचा 3, मायनस वाय इज इक्वल टू 0 आणि मायनस इकडे जरी ट्रान्सफर केला तरी वाय इज इक्वल टू 0च येणार. ठीक आहे, मग इथं 0, 3, 0. ठीक आहे. आता जे आपले 3 हे आलेले आहेत, एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्या, वायच्या व्हॅल्यू काढल्या, एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्या, वायच्या व्हॅल्यू काढल्या, म्हणजे एक्स आणि वायचे जे कोऑर्डिनेट आलेत ते आपल्याला ग्राफवरती शो करायचे. कुठे? ग्राफवरती शो करून आपल्याला ह्याच्यासाठी म्हणजे ह्या इक्वेशनसाठी एक लाईन, ह्या इक्वेशनसाठी दुसरी लाईन आणि ह्या दोन्ही लाईन जिथे इंटरसेक्ट करतील ते आपले सोल्युशन असणार. सोल्युशन म्हणजे काय? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. ठीक आहे, चला आपण ग्राफ बघूया. हा आहे आपला ग्राफ. आता या ग्राफवरती मी पहिलं एक्स ॲक्सिस काढला, हा वाय ॲक्सिस. ठीक आहे, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. इथे इंटरसेक्ट करतो 0, इकडे प्लस मायनस, वरती प्लस, खाली मायनस. ठीक आहे, समजलं. आणि स्केल ऑन बोथ ॲक्सेस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे. आता आधी आपण ह्या लाईनीसाठी एक लाईन ड्रॉ करून घेऊ, मग नंतर ह्या लाईनीसाठी आधी ह्याची कोऑर्डिनेट शो करू. ठीक आहे, आधी एक्स प्लस वाय साठी कोऑर्डिनेट शो करू आपण. ठीक आहे, चलो. आता एक्सचा कोऑर्डिनेट होता 1 आणि वायचा कोऑर्डिनेट होता 4. आता एक्सचा 1 कुठे आहे बघा, इथे, आणि वायचा 4 इथे, म्हणजे दोन्ही कुठे एकत्र येतील? या पॉइंटला. ठीक आहे, मग काय होता 1,4. दुसरा होता एक्सचा 2 आहे, वायचा 3 आहे, कुठे एकत्र येतील? इथे. एक्सचा 2, वायचा 3 इथे एकत्र येतील. टू कॉमा 3. ठीक आहे, देन होता एक्सचा 3 होता, वायचा 2 होता, दोन्ही कुठे एकत्र येतील? इथे. 3,2. आता हे जे 1, 2, 3 तिन्ही पॉईंट्स आहेत, त्या तिन्ही पॉईंट्समध्ये एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. तिन्ही पॉईंट्समध्ये जाणारी एक लाईन. खूप इझी असतं ग्राफ ड्रॉ करणं. हातचे मार्क आहेत तुमचे, ते गेले नाही पाहिजे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन नीट जमलं पाहिजे आणि ग्राफ नीट ड्रॉ करता आला पाहिजे. ठीक आहे, समजलं. आता हे या लाईनला या इक्वेशनचं नाव द्या. इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता ही आपण जी लाईन ड्रॉ केली ती ह्या कोऑर्डिनेटसाठी होती. आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 साठी लाईन ड्रॉ करू. ठीक आहे, आता पहिला आपण एक्सचा 1 घेतला होता आणि वायचा -2. एक्सचा 1, वायचा -2 इथे एकत्र येतील. 1 -2. परत एक्सचा 2 होता आणि वायचा -1. एक्सचा 2, वायचा -1 दोघं इथं. -1 आणि परत एक्सचा 3 होता आणि वायचा 0, ते दोन्ही इथं. 3,0. आता ह्या पॉईंटमधनं आणि ह्या पॉईंटमधनं जाणारी एक रेष काढून घ्यायची. ठीक आहे, गेली. त्या रेषेला नाव देऊन घ्या एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता अजून आपलं गणित झालेलं नाहीये. आता जे इथं इंटरसेक्शन पॉईंट आला ते आपला आलं अँसर. आता इंटरसेक्शन पॉईंट एक्सचा कोण आहे? 4 आहे आणि वायचा कोण आहे? 1 आहे. मग आपलं सोल्युशन आलं 4 आणि 1. मग सोल्युशन फॉर द गिवन इक्वेशन खाली लिहायचं simultaneous equations is x, y is equal to किती आलं तर आपलं बघूया. चला 4, 1.
4,1 समज सॉल्व केले, व्हॅल्यूज घ्यायच्या मनाने, त्या सॉल्व करत जायचं इक्वेशन हे एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट काढायचे, ते ग्राफ वरती शो करायचे आणि दोन्ही लाईन काढायचे, दोन्ही लाईन जिथं इंटरसेक्ट होतील ते झालं आपलं आन्सर, म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यूज. ठीक आहे.